मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कांदिवली पूर्व परिसरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। एका शिक्षकाने 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला 10वीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होतं आणि ती पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती। पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे। या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय। तो कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील पाल राजेंद्र इंग्लिश हायस्कूलमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो। पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीस 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी शिक्षक कुलदीप पांडे हा त्या शाळेत गेल्या 15 ते 20 वर्षापासून गणित हा विषय शिकवतो। पीडित मुलगी वयवर्ष 15 ही 10वीच्या वर्गामध्ये असून ती शेवटच्या बेंचवर बसायची। कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करायचा। तुला शिकवलेलं काही समजतं की नाही असं विचारायचा। समजलं नाही तर मला परत विचार, मी तुला सांगेन असं म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा। तिनं या शिक्षकाला विरोध करूनही हा प्रकार सुरूच ठेवला। जुलै महिन्यापासून या शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील घाणेरडे मेसेज पाठवणं सुरू केलं। रात्री फोन करून रात्रीच्या वेळी भेटायला बोलवत असे। तू नाही आलीस तर तुला 10वी मध्ये नापास करून टाकेन असं धमकावत असे। 2 ते 4 दिवसा अगोदर या मुलीला भेटून तो कोणाला काही सांगितलं तर मी मारून टाकेन अशी धमकी देखील त्यानं दिली होती। मुलीला या संपूर्ण प्रकरणामुळे दडपणाखाली आली होती आणि घाबरल्यासारखी दिसत होती। तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं आणि मुलीनं शेवटी सर्व हकीकत सांगितली। संतापलेल्या आईनं शाळेत जाऊन आरोपी शिक्षक पांडेला 2 चापटा मारल्या। यानंतर शाळेनंही त्याच्याकडून लेखी जबाब घेऊन त्याला नोकरीवरून काढून टाकलं। तरीही आरोपी शिक्षकानं मुलीचा छळ सुरूच ठेवला। पीडित मुलीच्या आईनं समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। आरोपी कुलदीप पांडे यानं अनेक विद्यार्थिनींचा असाच लैंगिक छळ केला असावा असा संशय आहे। दरम्यान या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय।